याला सुद्धा भाग्य लागतं बुवा. साधूचं दुःख कळायला सुद्धा भाग्य लागतं. अलग लक्षात. आणि मातांगोशीकडे पाहून शबरी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि शबरी माता विचारत झाली, गुरुदेव ऋषी आपण संत आहात, आपण गुरु आहात, तुमच्याशिवाय कुणाकडे माझं समर्पण नाही. आणि मातांग ऋषी फक्त शबरीकडे पाहतायत आणि शबरी मातेच्या डोळ्यामध्ये असलेले आपण होतात आजपर्यंत आपली सेवा केली, आजपर्यंत आश्रमाची सेवा केली, आजपर्यंत यथाविधी यथावकाश जे जे शक्य असेल त्याप्रमाणे आपली सेवा केली. पण गुरुजी आपण आता जाणार आहात, ही आपली शेवटची घटिका आहे. आपण जाताय, इहलोकाची यात्रा पूर्ण करताय. गुरु हे स्थूल शरीराने जात असले तरी सूक्ष्म रूपाने कायम असतात का? हा, सूक्ष्म शरीराने कायम असतात. परंतु आपण या स्थूल शरीराने जाणार आहात, पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहात. आपण संत आहात आणि जीवनभर या शबरीने आपली सेवा केली. गुरुजी ऋषीवर जीवनभर या शबरीने आश्रमाची सेवा केली, परंतु तुमचा आश्रय घेऊन सेवा केली. हो, ज्या वेळेला घर सोडलं आणि वनामध्ये आले त्यावेळेला माता आणि पिता म्हणून तुमच्याकडे पाहिलं. हो, आणि तुमच्या आश्रयाला येऊन सेवा केली. आता तुम्ही जाणार आहे, तुम्ही गेल्यानंतर मी सेवा कोणाची